धन्यवाद. चला सामन्याला होईल सुरुवात. षटक क्रमांक 1. षटक क्रमांक 1 साठी गोलंदाजी मार्कवर सज्ज झालेत गोलंदाज रणजित, अतुल आणि त्यांच्या साथीला किरण. जय हनुमान साबेवाडी प्रथमतः फलंदाजी करत असताना पहिला चेंडू शॉट ऑफ जॅक. चेंडू जाईल लॉंग लेग क्षेत्रामध्ये, घोषंकित क्षेत्र त्या दिशेला. धावांचा खातं उघडलं जातंय टीम जय हनुमान साबेवाडी. बकरा चषक 2024 आपण पाहताय, आपण ऐकताय. आणि या 2 दिवसीय स्पर्धेतील आजचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसाच्या दुपारच्या सत्रामध्ये सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. जय हनुमान साबेवाडी संघाने या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्येची नोंद केली आहे. आधीच्या सामन्यामध्ये तब्बल 66 धावा 4 षटकांच्या सामन्यामध्ये केल्या होत्या आणि हा विक्रम राहिलाय. आणि ही 3 षटकांची लढत असेल दुसऱ्या फेरीतील हा सामना आपण पाहतोय. दोन्ही संघांनी प्रत्येकी 1 सामना जिंकल्यानंतर दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय आणि दुसऱ्या फेरीमध्ये एकमेकांच्या विरोधात 2 हात करत असताना हे दोन्ही संघ स्लॉट मध्ये होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, त्याच्यामध्ये यश प्राप्त होत आहे. फलंदाज अतुल साबळे, ब्रँडेड षटकार. वेलकम. अगदी प्रत्येक खेळाडूने पाटण क्रिकेट संघटनेला एक महत्त्वाचं योगदान दिलंय. वेलकम अधिक काटकर साहेब, सुस्वागतम. राजू रोडे सर अगदी बाजूला बसलेत. सामना देखील त्यांचा दुपारच्या सत्रामध्ये पाहायला मिळेल. इनसाइड आउट लॉफ्टेड ऑफ ड्राइव्ह आपण पाहतोय. पॉवर प्ले मधला सुंदर फटका. फलंदाज अतुल साबळे यांच्या बॅट मधून बकरा चषक चौकार. रणजित यांच्यावर केले आक्रमण. फुलर लेनचा चेंडू. अगदी अतुल साबळे ज्या प्रकारची बॅट फिरली, चांगला फटका. अतुल साबळे यांचा स्टान्स पाहिला ना की श्रेयस कदम यांची आठवण येते. वांद्र्याचा हेलिकॉप्टर बॉय स्लॉट मध्ये होता. आपल्या ताकदीच्या जोरावर चेंडूला फेकून दिलं. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून अतुल साबळे पेटंट फटका, षटकार. अतुल साबळे पहिल्या सामन्यामध्ये या सामनावीराचा पुरस्कार पटकावला या खेळाडूने. पहिल्या सामन्यामध्ये 18 चेंडूमध्ये 48 धावांची नाबाद खेळी आणि या सामन्यामध्ये पहा, पहिल्या सामन्यामध्ये जिथून खेळ थांबवला तिथून मात्र सुरुवात केली आहे. संघाची धावसंख्या धावफलकावर 4 चेंडू अखेर 17. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावर असताना टीम उधावणे रणजित यांच्यावर केले आक्रमण. टीम ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान उधवणे, अगदी त्यांच्या टी शर्टच्या मागे आपण पाहतोय संघाचं नाव. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट क्रिकेटचा पुस्तकी फटका. चेंडू डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने मार्गस्थ होत असताना अवघी 1 धाव प्राप्त होईल. या फटक्यावर फटका दर्जेदार होता परंतु 1च धाव प्राप्त होईल. या सिंगलने संघाची धावसंख्या धावफलकावर 5 चेंडू अखेर 18. 1 टू गो. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना. बॅकवर्ड पॉइंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कडा. चेंडू घोषंकित क्षेत्रामध्ये बिहाइंड द विकेट. शेवटच्या चेंडूवर 1 धाव प्राप्त होईल. या सिंगलने पहिल्या षटकाची सांगता. पहिल्या षटका अखेर टीम जय हनुमान साबळेवाडी बिनगडी बाद 19. नेक्स्ट मॅच मराठा जुळेवाडी विपक्ष रिधिका 11 रामेष्टेवाडी. दोन्ही संघाच्या कर्णधारांचा आम्ही लक्ष वेधतोय.
माफ करा, नेक्स्ट मॅच टीम वांग व्हॅली महिंद विपक्ष विजय संघाची असेल, लक्ष द्या. दुसरं षटक गोलंदाज आकाश, पहिला चेंडू आकाशांचा अगदी ऑन साइडला फटका खेळलाय लॉंगलेग क्षेत्रामध्ये. पंच हेमंत पाटील सरांचा इशारा, एक धाव. विनोद भगत सर त्यांच्या साथीला अगदी महत्वाची भूमिका बजावली आहे सकाळच्या सत्रामध्ये हेमंत पाटील सर. आणि आज आपण ज्यांचा आवाज ऐकतोय लोकप्रिय समालोचक अगदी पाटण तालुका असू द्या, सातारा जिल्हा, संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट ज्या आवाजाच्या प्रेमामध्ये आहे, किरण पांडुरंग मस्कर सर आज आपल्यासोबत जोडलेत. आणि पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग अगदी काही दिवसांवर येऊन ठेपले. ज्या खेळाडूंना या स्पर्धेमध्ये खेळायचं असेल त्यांनी नक्कीच tennisbuzz.in या वेबसाईटवर जाऊन आपल्या नावाची नोंदणी करा, आपलं शुल्क भरा आणि स्पर्धेसाठी सज्ज व्हा. बॅकफुटला जाऊन टॅप केलाय, अष्टकावरती 30 वर्तुळाच्या आतमध्ये एक धाव पूर्ण केली जाईल. या सिंगलने संघाची धावसंख्या 21. नक्कीच प्रत्येक खेळाडू जर इच्छुक असेल तर आज मात्र ती लीग 9 वाजता बंद होणार आहे. त्यामुळे इच्छुक खेळाडूंनी आपली नोंदणी करा आणि आपलं शुल्क भरून पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग साठी सज्ज व्हा. ऑन साइडला कार्पेटच्या साहाय्याने फटका सजवलाय, डीप स्क्वेअर लेग आहे, सीमारेषा लगत एक धाव पूर्ण केली जाईल. अतुल साबळे यांच्या खात्यामध्ये एक धाव जोडली जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावर या सिंगलच्या जोरावर 22. किरण वेगवान चेंडू हाताळलाय, फलंदाज किरण यांच्यासाठी चांगला कटर प्रकारचा चेंडू. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर जायला, चेंडू कट झाल्यानंतर मात्र फलंदाजाला बीट केला. निर्धाव चेंडूचे होते सांगता. धावसंख्या स्थिरावते. 4 चेंडूचा खेळ झाला या षटकातील. 22. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला सीमारेषा लगत आहे, स्क्वेअर लेग एक धाव पूर्ण केली जाईल. किरण यांच्या खात्यामध्ये एक धाव. संघाची धावसंख्या धावफलकावर बिनगडी बाद 23. 1 टू गो. अतुल साबळे ऑन स्ट्राइक, शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू अगदी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. गोलंदाज आकाश वाईट +1 या 2 धावेने धावसंख्या धावफलकावर जोडली जाईल. 25. आकाश यांनी मात्र काहीसा वेगळ्या धाटणीचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला. चेंडू शेवटच्या क्षणाला हातातून निसटला आणि अगदी रबर बॉल क्रिकेटची आठवण आली. रबर बॉल क्रिकेटमध्ये देखील असं चित्र आपण पाहतो सर. चेंडू ओला असतो परंतु टेनिसमध्ये अगदी रणरणत्या उन्हामध्ये असा चेंडू हातातून निसटणं अगदी बकरा चषकाची ही तयारी आपण पाहिली. ऑन साइडला फटका सजवला, एकदा पूर्ण केली जाईल. फलंदाज किरण दुहेरीचा प्रयत्न झाला, एक्सलंट रनिंग बिटवीन द विकेट नाही आणि फलंदाज धावपात. या दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात अतुल धावपात झालेत आणि मोठा धक्का, मोठ्या विकेटचं पतन. टीम जय हनुमान साबळेवाडी. आणि अगदीच त्याचबरोबर घनसोली मधील A1 जोडी अमित दादा आणि त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेट मधील सर्वात कमी वयाचा फिरकी गोलंदाज, सर्वात कमी वयाचा कॅप्टन म्हणजे ओमकार बाडकर, त्याचे देखील स्वागत आहे. वेलकम ओमी आणि वेलकम A1 जोडी. तुम्हाला दोघांचं मनापासून अधिक स्वागत. जाऊयात लगेच मॅच मध्ये. बकरा चषक 2024 मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून अधिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. संघाची धावसंख्या धावफलकावर 26 ला 1. अगदी मित्र म्हणून अतुल साबळे यांनी केलेली चूक आता या संघाच्या पत्त्यावर पडेल का? कारण त्या धावेची खरंच गरज नव्हती. कारण अतुल साबळे या मोठ्या फटक्यांसाठी जाणले जातात. 20 धावा त्यांनी बाट मधून केल्या. अंतिम षटक निलेश. नवीन फलंदाज फलंदाजीसाठी प्रथमेश. प्रथमेश स्ट्राइकला पहिला चेंडू अगदी फ्लिक केलाय. चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये आपण पाहतोय. निलेश कोळसकर साहेब यांचा कटआउट, अध्यक्ष ग्रामीण क्रिकेट संघटना पोलादपूर आणि पैलवान समीर दिघे साहेब आरवी डेव्हलपरचे सर्वे सर्वा. दोन मान्यवरांच्या कटआउटच्या मध्ये चेंडू जाऊन त्याच दरम्यान भागवत बागल सर यांचं देखील शुभागमन झालंय. वेलकम सर, सुस्वागतम. आज बकरा चषक मध्ये प्रत्येक मान्यवर आवर्जून उपस्थित खोदून काढण्याचा प्रयत्न. ऑन साइडला फटका सजवलाय, स्क्वेअर लेग डीपला तैनात. क्षेत्ररक्षकाला चकवून चेंडू जाईल सीमा पार. बकरा चषक चौकार.
या क्रणांगणाचा विचार करायचा गेला तर आउटफील्ड वेगवान आहे आणि या आउटफील्डवर तुम्हाला गॅप मध्ये चेंडू ज्यावेळेला तुम्ही खेळता चेंडू मार्गस्थ होतो. या चौकाराने संघाची धावसंख्या धावफलकावर 31 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. टीम जय हनुमान साबळेवाडी. लेग कटर अगदी गती कमी पाहायला मिळाली. लॉंग ऑफ डी फ्लास क्षेत्ररक्षक अगदी सीमारेषा लगत झेल घेण्याचा प्रयत्न झाला. पंचांच्या माध्यमातून तपासला जाईल. धावबाद जरूर केलेत परंतु पंच तपासतील. होय नक्कीच मागणी केली जाते तिसऱ्या पंचांची. ओम साई एमटीसीच्या कोर्टामध्ये आलाय हा चेंडू. तिसरे पंच तपासतील. येस पंच कळवत आहेत इट्स अ मॅक्सिमम. षटकार क्लास फटका पाहायला मिळाला. प्रथमेश यांच्या बॅट मधून अफलातून फटका. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केले परंतु प्रयत्नामध्ये अपयश आलं आणि सीमारेषा लगत पाय लागल्यानंतर तुम्ही चेंडूला आतमध्ये ढकललं. त्यामुळे तिसऱ्या पंचाने देखील घोषित केलं षटकार. आणि कुणाल शेठ मात्र सांगतात की क्षेत्ररक्षक सीमारेषेवरच उभा होता आणि होते चुकी. संघाची धावसंख्या धावफलकावर 37. शॉर्ट आर्म पूल अगदी समोरून चेंडूला लपेटलाय. चेंडू जाईल मिड विकेट क्लिअर करून 6 धावा. प्रथमेश यांच्या बॅट मधून सलगचा दुसरा मोठा धमाका. एका बॉईल अंड्याचा मानकरी ठरतोय. षटकार अगदी प्रत्येक 2 षटकाराला 1 बॉईल अंड, 3 षटकाराला 2 बॉईल अंड. म्हणजेच काय तर तुम्ही षटकार मारण्यासाठी शक्ती जेवढी खर्च कराल त्याच्या डबल तुम्हाला प्रोटीन्स तुम्हाला 2 बॉईल अंड्याच्या माध्यमातून दिली जाईल. ते देखील बॉईल अंडा आणि त्याच्याबरोबर जर पाहिलं तर मसाला देखील आहे. म्हणजेच काय तर बेत तुमचा आज चांगला होईल. वार शनिवार आहे परंतु काही लोकांना चालतं शनिवारी देखील. काय करू शकत आहे. ऑन साइडला मोठा फटका खेळायचा प्रयत्न. धावचीची संधी असेल. काय घडलंय. दोन्ही क्षेत्ररक्षक दोन्ही फलंदाज अगदी एका दिशेला. फलंदाज धावबाद. स्वतःवर जबाबदारी घेतली फलंदाज प्रथमेश यांनी आणि स्वतःकडे स्ट्राईक ठेवत असताना किरण मात्र धावबाद झाले. धावबाद स्वरूपात या दुसरा धक्का बसतोय. म्हणजेच काय तर टीम जय हनुमान साबळेवाडी संघाच्या फलंदाजांनी बाद होण्यासाठी स्वतः प्रयत्न केलेत. म्हणजेच काय तर गोलंदाजांना प्रयत्न नका करू सांगतायत. ते सांगतात की तुम्ही थांबा आम्ही धावबाद होतो तुम्ही आउट करा. हेच पाहिलंय. निलेश शेवटचा चेंडू चांगला पद्धतीने त्याचा वापर करत असताना बॅटची आतली कडा चेंडू गोशंकी क्षेत्राच्या दिशेने जातोय. होय 1 धाव प्राप्त होईल. शेवटच्या चेंडूवर निलेश यांच्या या सिंगलने संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले. पहिल्या डावाखेर 44-45 धावांचं लक्ष असेल. टीम उदवणे अर्थातच 45 धावा 18 चेंडूच्या खेळामध्ये बनवायचे आहेत. येस पंच चला चेंडू फेकलाय. चेंडू कलेक्ट करा प्लीज. अगदी गत सामन्यामध्ये टीम उदवणे संघाने बांबुशीवाडी संघाला एका धावेने पराभूत केलं. म्हणजेच काय तर तुम्ही क्रिकेटमध्ये एका धावेसाठी झगडताना संघर्ष करताना पाहिलंय. अगदी IPL असू द्या अथवा बकरा चषक असू द्या एका धावेने सामना जिंकलाय. मुंबई इंडियन्स संघाने 2019 ला एका धावेने सामना जिंकून अंतिम विजेतेपद फटकावलं आणि ते उदवणे संघाने देखील गत सामन्यामध्ये पाहिलं. म्हणजेच काय तर बकऱ्यावर सगळ्यांची नजर आहे. अगदी बकऱ्यावर कोणता संघ बकरा फटकावेल, कोणता संघ कोंबडी फटकावेल, कोणता संघ या अंड्यांचा ट्रे घेऊन जाईल याची चर्चा केली जाईल. दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत जुळेवाडी विपक्ष रिधिका 11 रामेस्टेवाडी, सावंतवाडी विपक्ष DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड, कुंभारवाडी विपक्ष सुपोगडेवाडी, सोनावडे विपक्ष गोटील असे एकापेक्षा एक मातब्बर संघ खेळताना पाहायला मिळतील. आणि अगदी गोटील संघाचा शेवटचा सामना आहे आणि भरत पवार अगदी गुणसंख्या लेखन म्हणून काम करत असताना बघा जरी सामना आमचा शेवटचा असेल परंतु त्यांना क्रिकेटची आवड आणि बकरा चषकाची ओढ घेऊन आले त्यांना तळवलीमध्ये आणि हा स्माइल पहा त्यांची अगदी स्माइल पाहायला मिळाली.
शाळेमध्ये जेवढा अभ्यास नसेल केला तेवढे ते स्कोरिंग करतात आणि अगदी त्यांचं अक्षर देखील चांगलं आहे. भरत पवार सर तुमचं देखील स्वागत. गुणसंख्या लेखन करत असताना घोटील संघाचे खेळाडू आहेत. सामना शेवटचा परंतु अगदी सकाळीच दाखल झालेत. आज जॉबला सुट्टी असेल कदाचित. 3 दिवस सुट्टी आहे म्हणजे तर काय मोठा धमाका पाहायला मिळेल. अगदी 2 दिवस बकरा चषक आणि सोमवारी देखील होळीचा रंग उधळताना दिसू आपण. पाटण तालुक्यातील सर्व खेळाडू. ओम साई एमटीसीचे साथ असेल. अक्षय शेठ मात्रे, कुणाल शेठ मात्रे 81-82 त्यांच्या साथीला आज यांचा वाढदिवस आहे. कॅमेरामॅन प्रसन्न भोईर त्यांचं देखील स्वागत. चला थोडीशी सामन्याला गती द्या प्लीज. टीम उदवणे आणि टीम जय हनुमान साबेवाडी संघाला विनंती असेल आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि सामना त्वरित चालू करा. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 12, 13, 14 एप्रिल शिवाजी यादव बॉस अध्यक्ष आणि संपूर्ण कमिटीच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहायला मिळते. आणि पहिलं पर्व हे नेहमी खास असतं. पहिल्या पर्वाचा मानकरी कोण ठरेल, पहिल्या पर्वाचा कोणता संघ मालक आपल्या घरी करंड घेऊन जाईल आणि पहिल्या पर्वामध्ये 12 संघ 12 आयकॉन खेळताना पाहायला मिळू. 12 संघ मालक आणि पश्चिम महाराष्ट्रातील मातब्बर खेळाडू म्हणजेच काय तर टॉप खेळाडू खेळत असताना आपण पाहू. 40+ घनसोलीच्या त्या क्रीडांगणावर 3 दिवसीय स्पर्धा. त्याची चर्चा अगदी संपूर्ण महाराष्ट्रात केली जाते. अगदी आज tennisbuzz.in च्या माध्यमातून 9 वाजता ती लिंक मात्र आज लिंकचा अवधी समाप्त होईल. जर कोणत्या खेळाडू इच्छुक असेल, कोणत्या खेळाडूने फॉर्म भरण्यास बाकी असेल तर त्यांनी त्वरित tennisbuzz.in वरती जा, आपला फॉर्म भरा, आपलं शुल्क असेल ते भरा आणि पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग साठी सज्ज व्हा. कारण संपूर्ण सातारा जिल्हा असू द्या, पुणे असू द्या, शाहूवाडी, कोल्हापूर अगदी पश्चिम महाराष्ट्रातील खेळाडू खेळताना पाहायला मिळतील. चला पंचांचा इशारा मॅच ऑन. पहिला चेंडू विकास घेऊन सज्ज होतील. सागर ऑन स्ट्राइक. सागर साठी पहिला चेंडू अगदी अतिरिक्त उसळी पाहायला मिळाली. फलंदाजाला शुभ दुपार बोलणारा चेंडू अगदी डोळ्यामुळे झापड उडवली असेल. ज्या प्रकारचा चेंडू पाहायला मिळाला गोलंदाज विकास. चेंडूला अतिरिक्त उसळी पाहायला मिळाली. जसं विमान टेक ऑफ घेताना तसा चेंडूने टेक ऑफ घेतला. डॉट बॉल. पदराने त्याचा वापर करत असताना सलगचा दुसरा निर्धाव चेंडू हाताळलाय विकास. संघाचा कर्णधार, संघाचा नेता, कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. अगदी 45 धावांचं लक्ष्य आहे परंतु हे लक्ष्य कठीण करण्याचा प्रयत्न असेल टीम जय हनुमान साबेवाडी संघाच्या माध्यमातून. डाऊन द लेग साइड चेंडू सोडून दिलाय. वाईट बॉल. अवंतर चेंडू संपन्न होतोय. अवंतर धावेने धावांचा श्रीगणेशा होत असताना टीम जय हनुमान साबळेवाडी ऑन साइडला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू काहीसा खाली राहिला. इट्स कॉल्ड अ समरिंग डिलिव्हरी. डॉट बॉल. एक अतिरिक्त धाव जरूर आले परंतु 3 चेंडू हाताळलेत गोलंदाज विकास. विकास यांनी आतापर्यंत आपल्या संघासाठी मात्र चांगले चेंडू हाताळलेत आणि अशा प्रकारचे चेंडू तुम्हाला हाताळावे लागतील. टीम उदवणे संघ लक्ष मोठं आहे. अगदी पंच केलाय चेंडू. साईला वाईड इशन लॉंग ऑन क्लिअर करून 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. आणि घोटील प्रीमियर लीग देखील आपल्याला पाहायला मिळेल शनिवार 4 मे 2024 अगदी गावी असते आणि त्यांचा देखील ऑक्शनचा फॉर्म उद्या शेवटची डेट आहे. अगदी कोण घोटील प्रीमियर लीग खेळण्यासाठी इच्छुक असेल त्यांनी देखील आपला फॉर्म भरा. गावी स्पर्धा असेल. ऑन साइडला शॉट ऑफ जॅक. क्षेत्ररक्षक अगदी दूरवर राहतील. चेंडू जाईल सीमा पार. इट्स अ बुलेट फटका. फलंदाज प्रथमेश यांच्या बॅट मधून चौकार. अक्रॉस द बॅटने चांगला फटका पाहायला मिळाला. सागर यांच्या बॅट मधून सलगचे 2 चौकार आलेत म्हणजेच काय तर 2 चौकाराला देखील बॉईल एक आहे. संघाची धावसंख्या धावफलकावर 9. हाफ व्हॉली सागर यांच्या बॅट मधून मोठा धमाका.
चेंडू साईल सीमा पार, षटकार. आणि या षटकाराने संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली आहे 15. आक्रमण केलं विकास यांच्यावर. हा रिप्ले तुमच्या समोर. हा फॉली होता. बॅकफुटला जाऊन वेट ट्रान्सफर केलं आणि चेंडूला फेकून दिलं सीमा पार. रणरणत्या उडामध्ये हा कडक फटका. 12 चेंडू विजयासाठी धावांची गरज असेल 30. म्हणजेच काय तर तुम्हाला 15ची धावगती आवश्यक होती सर. आणि तुम्ही पहिल्या षटकामध्ये धावा केल्यात 15 आणि आता 2 षटकामध्ये तुम्हाला धावा करायच्या 30. म्हणजे तुम्हाला 15ची धावगती राखायची आहे. 12 चेंडू 30 धावा. विजयाचं समीकरण असेल टीम उदवणे. 12 चेंडू 30 धावा. पहिले 2 चेंडू अगदी विकास यांनी योग्य टप्प्यावर हाताळले. तिसरा चेंडू अतिरिक्त आला. चौथा चेंडू निर्धाव आला. त्यानंतर मात्र आक्रमण केलं फलंदाज सागर यांनी. दुसरं षटक घेऊन सज्ज झालेत गोलंदाज किरण. अगदी जसा एप्रिल महिना चालू होईल आणि पाटण तालुक्याला वेध लागतील गावच्या क्रिकेटचे. आणि गावाला मात्र ज्यावेळेला क्रिकेट चालू होतं ना त्यावेळेला वेगळी मजा असते, वेगळा आनंद असतो. कारण आपल्या गावच्या मातीमध्ये खेळण्याची मजा, गावचं वातावरण, गावची मैदानं, गावचं निसर्गरम्य जे मैदानं असतात, अगदी बांधावर खेळण्याची मजा असते वावरात. आणि IPL मध्ये शब्द देखील प्रचलित झालाय, वावराच्या बाहेर बांधाच्या पल्याड. आणि ते खरा आनंद असतो तो गावाला खेळण्याचा. तुम्ही मुंबईमध्ये किती पैसा कमवा, परंतु जी गावची ओढ असते, गावचं प्रेम असतं, ते शब्दामध्ये व्यक्त नाही करू शकत. किरण यांचा पहिला चेंडू पंच करण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कडा. चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये निलेश कोळसकर साहेबांच्या कटआउटला अगदी चेंडू मानवंदना करत असताना 1 धाव. डावखुऱ्याचा फलंदाज प्रथमेश स्ट्राईक वरती आहेत. आणि ज्यावेळेला कोणत्याही संघाकडे सलामीचे फलंदाज उजव्या हाताचे डावखुऱ्या हाताचे असतात त्यावेळेला गोलंदाजी करणाऱ्या संघाला एक जास्त परिश्रम करावे लागतात. खोदून काढण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कडा अपील केली जाते. पंचांना अपील मध्ये स्वारस्य नाहीये. चेंडू अगदी डीप झालाय. अगदी बॅट ज्या प्रकारे फिरली, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. फलंदाज प्रथमेश. डॉट बॉल. किरण अगदी आपल्या संघासाठी कशी कामगिरी करतील. किरण यांच्या नावामध्ये रन आहेत, परंतु त्यांना आता रन रोखायचे आहेत आपल्या संघासाठी. किरण रन रोखतील का? समोर फलंदाज प्रथमेश. डावखुऱ्या हाताचा फलंदाज ऑन साइडला स्लॉट मध्ये होता. आपल्या ताकदीच्या जोरावर इट्स गोज कडक. फलंदाज प्रथमेश यांच्या बॅट मधून बकरा चषक षटकार. अगदी नुकतीच खबर आली आज आपण पाहिलं तर कुसरून संघ इथे पराभूत झाला आणि कुसरून संघाला चान्स भेटला संस्थापक चषक जिथे शाहूवाडीच्या असोसिएशन मध्ये खेळण्याचा कुसरून संघाला चान्स भेटला आणि लगातार 2 मॅच ते तिकडे जिंकलेले आहेत. त्यांना शुभेच्छा. संघाची धावसंख्या धावफलकावर 22. बुंद्यात टाकलाय चेंडू. अगदी हलक्यात आणि चेंडूला दिशा दिली. 1 धाव. हे सिंगलने संघाची धावसंख्या धावफलकावर 23. 1.4 चेंडूंचा खेळ झालाय. 8 चेंडू 22 धावा. अगदी सामना दोन्ही बाजूला जाऊ शकतो. 8 चेंडू 22 चं समीकरण. सामना कधी उधवणीला जातोय तर सामना कधी सावयवाडीला जातोय. ऑन साइडला फटका सजवलाय. 1 धाव प्राप्त केली जाईल. बिहाइंड द विकेट गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. पाटणचा मॅक्सवेल संदीप बावडेकर यांचा देखील आगमन झालंय. वेलकम. अगदी प्रत्येक खेळाडू, प्रत्येक संघ आज स्पर्धेला दाखल होत असताना टीम रिधिका 11 रामेशवाडीचे देखील खेळाडू आज मात्र दाखल झाले. त्या संघाचं देखील स्वागत असेल. जोयेवाडी संघाच्या खेळाडूंचं देखील मनपूर्वक स्वागत. 7 चेंडू 21 धावा. 1 टू गो. 7 चेंडू 21 ची गरज. लोअर फुल टॉस कट डाऊन द ग्राउंड. चेंडूला फेकून दिलाय लॉंग ऑफ शॉट डोक्यावरून. 6 धावांसाठी दर्जेदार फटका षटकार. आणि अगदी ज्या षटकाराची गरज होती टीम उधवणे संघासाठी तो शेवटच्या चेंडूवर आला षटकार. त्या षटकाराने समीकरण बदलेल. संघाची धावसंख्या बिनगडी बाद 30. 6 चेंडू 15 धावा. पहा सर, पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 15, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 15 आणि तुम्हाला आता विजयासाठी देखील 6 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत 15. जर जिंकायचं असेल तुम्हाला बकरा तर कराव्या धावा लागतील 15. अगदी आम्ही देखील प्रयत्न करतोय थोडंसं काहीतरी वेगळं करण्याचा. आणि किरण सरांची नजर बारकाईने आहे. आणि बकरा चषकामध्ये जरी
होळीचे रंग परवा दिवशी उधळले जातील. धुळीवंदन पर्व आहे, परंतु धावांची उधळण केली जाईल. अगदी बॉईल एक देखील वाट पाहतात की या आणि मला खाऊन टाका. अगदी मद्यपान बद्दल आम्ही देखील चर्चा करू की मद्यपान करा, परंतु बकरा चषकामध्ये करा, त्यानंतर थांबवा. अगदी पुन्हा बकरा चषकामध्ये करा आणि 2 दिवस एवढं करा, 2 दिवस एवढं करा की 363 दिवस तुम्हाला करायची गरज भासू नये. 6 चेंडू 15 धावा. अगदी 2 दिवस एवढं मद्यपान करा की 363 दिवस तुम्ही थांबा. बाटलीला हात देखील लावू नका. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू पाहायला मिळाला. पहिला चेंडू 1 धाव जरूर प्राप्त केली जाईल. 5 चेंडू 14 धावा. वेलकम आमचे सन्माननीय दिनेशजी महाडिक शेठ. वेलकम दादा. विनंती करेली आपण व्यासपीठावरती बॉस सोबत उभा असणारं व्यक्तिमत्व, आमच्या सोबत नेहमी उभा असणारं व्यक्ती सन्माननीय दिनेश शेठ महाडिक यांची महत्वाची उपस्थिती. दादा आपलं मनापासून अधिक स्वागत असेल. वेलकम, स्वागत आहे, वेलकम, सुस्वागतम. शिवाय आणि बॉस सोबत उभा असणारं व्यक्तिमत्व, त्याच्या पाठीशी खंबीररित्या उभे असणारं व्यक्तिमत्व दिनेशजी महाडिक शेठ, त्यांचे नुकतंच आगमन झालं. थँक्यू. 4 चेंडू मध्ये 14 धावांची गरज असताना येथे मात्र मोठा फटका सजवलाय. सामन्याला जिवंत करणारा फटका फलंदाज सागर यांच्या बॅटमधून येतोय. निर्णायक बकरा चषक षटकार. 4 चेंडू 8 धावा. आता सामन्याचं समीकरण येऊन ठेपलंय. 4 चेंडू 8 धावा. आता मात्र सागर यांनी या सामन्यामध्ये पुनरागमन केलंय. काय दर्जेदार फटका पाहायला मिळाला. अगदी बिल्डिंगचं बांधकाम चालू आहे, तिकडे फेकून दिलाय चेंडू. परंतु ज्या बिल्डिंगचं बांधकाम आहे तिकडचे कामगार देखील खुश होत असेल हे षटकार चौकार बघून. त्यांचा देखील काम करण्याचा उत्साह वाढत असेल. 4 चेंडू 8 धावा. अतुल साबळे ऑन साइडला अक्रॉस द बॅटने गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. वॉट अ कॅच. अप्रतिम अफलातून झेल पकडलाय. विकास यांच्या माध्यमातून हा झेल आहे की मॅच आहे हे देखील पाहायचं आहे, परंतु काय कॅच आहे. वॉट अ कॅच. कॅच ऑफ द आफ्टरनून. अगदी स्वतःच्या डाव्या बाजूला धावत असताना हा रिप्ले तुमच्या समोर. हा फॉली अक्रॉस द बॅटने फटका सजवला. वेगाने चेंडूवर गेले आपल्या डाव्या बाजूला विकास आणि शेवटच्या क्षणाला स्वतःला अगदी स्ट्रेच करत असताना अफलातून झेल पकडलाय फलंदाज सागर बाद. आता सामन्याचं समीकरण 3 चेंडू 8 धावा. नवीन फलंदाज आकाश क्रमांक 3 वर आलेत, परंतु ज्या फलंदाजाला बाद केलंय सागर यांना त्यांच्या बॅट मधून 2 चौकार 1 षटकार आला होता आणि प्रथमेश यांनी देखील या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली आहे. आकाश यांनी आता सामना संपवतील का प्रथमेश यांना स्ट्राईक वरती आणतील. 3 चेंडू 8 धावा. 3-8 ची गरज आकाश. आता मात्र आकाशाची परीक्षा असेल. 3 चेंडू 8 ची गरज असताना लोअर फुल टॉस फ्लिक केलाय चेंडू लॉंग लेग क्षेत्रामध्ये. 1 धाव. 2 चेंडू विजयासाठी धावांची गरज असेल. 7. 2 चेंडू 7 धावा. वॉट अ मॅच. अगदी सामना रंगतदार अवस्थेमध्ये येऊन ठेपलाय. रोमहर्षक सामना. पाटण क्रिकेटचा नियम आहे तुम्हाला 2 चेंडू मध्ये 7 धावा करणं अनिवार्य असेल. कंपल्सरी चेसिंग. 2 चेंडू 7 धावा. अतुल स्ट्राईक वर आहेत. आकाश गतीमध्ये परिवर्तन आणि गती चुकली. क्रिकेटमध्ये चुकला की षटकार ठोकला येतोय दर्जेदार. आकाशांच्या बॅटमधून निर्णायक अप्रतिम षटकार. 1 चेंडू 1 धाव. वॉट अ मॅच. 1 चेंडू 1 धाव. अगदी ज्या प्रकारे झेल पकडला होता विकास यांनी त्यानंतर मात्र संधी होती, परंतु अतुल यांनी चुकी केली. गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न, टप्पा चुकला आणि आकाशाने षटकार ठोकला. 1 चेंडू 1 धाव. चला टीम जय हनुमान साबेवाडी थोडीशी सामन्याला गती द्या प्लीज. 1 चेंडू 1 धाव बनली जाईल का. 1 चेंडू मध्ये 1 धाव रोखली जाईल का. अगदी क्रिकेटमध्ये कधी कधी आपण एका चेंडूमध्ये 16 धावा आधीच्या सामन्यामध्ये पाहिला, परंतु अशक्य असतं 1 चेंडूमध्ये 1 धाव करणं. आणि 1 चेंडूमध्ये तुम्ही 6 धावा करू शकता सर, परंतु 1 चेंडूमध्ये कधी कधी 1 धाव करताना नाकी नऊ येतात. आज मात्र बकरा चषक आहे. 1 चेंडू 1 धाव. वॉट अ मॅच.
क्षेत्ररक्षण अगदी सजवलं जात आहे. सर्व क्षेत्ररक्षक दबाव टाकण्याचा प्रयत्न अगदी 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये घेतले जात आहेत. कशा प्रकारचा चेंडू असेल आता इथे मात्र कोण होईल हिरो आणि कोण बनेल विलन, कोण जाईल दुसऱ्या फेरीमध्ये आणि कोणाचा प्रवास संपेल. एक चेंडू एक धाव, एक चेंडू एका धावेची गरज असताना चेंडू अगदी सोडून दिलाय. वाईड अवांतर धाव प्राप्त होईल. वेल प्लेड टीम उदवणे संघ. हार्ड लक बॅड लक टीम जय हनुमान साबळेवाडी. 45 धावांचं लक्ष, परंतु अगदी शेवटच्या चेंडूवर लक्ष प्राप्त केलंय टीम उदवणे. नेक्स्ट मॅच वांग व्हॅली महित विपक्ष टीम उदवणे.